स्वाती, हा बघ पगार झालाय आणि यावेळेस ना थोडासा जास्त खर्च आहे ना, जपून वापर. हा घे. जय, आपण एक काम करूया, चालेल? हे झालं किराणा बिल. या महिन्यात ना खूप कठीण आहे बजेट बसवणं. हे बघा मी काय आणलंय. काय तू खरेदी केलीस? अगं आपला पगार काय आणि तू चालवलेस काय? एकतर सगळी बिलं भागवता भागवता माझ्या नाकी नवालीत आणि तुझं चाललंय काय? आणि हे तू नवीन नवीन खरेदी करतेस. सगळं फेकून दे. पप्पा, तुम्ही मम्मीला का ओरडलेत? तुमचं शर्ट फाटलं ना, म्हणून मम्मीने तुम्हाला नवीन शर्ट आणलं. स्वाती, मला माफ कर. तुझ्या भावना मी समजू शकलो नाही. अशा परिस्थितीत पण तू माझाच विचार केलास. मला माफ कर. अरे आज पण जय झोपलाय. जयची माझी भेटच होत नाही. स्वाती, निघतो ऑफिसला. हा या. जय, ही बघ तुला क्ले पाहिजे होते ना, आणि ही तुझी बॉटल. स्वाती, जय आहो झोपला तो. या दगदगीत मुलाची भेटच होत नाही. आज जयला वेळ देण्यासाठी खास सुट्टी काढली आहे. उठला नाही ना तो अजून? उठेल आता. अरे जय, ये ये. जय बाळा, पप्पांकडे पण जायचं. आपले पप्पा कष्ट करतात ना. तू आता पप्पा तुला घेत होते ना आणि तू गेलास नाही. त्याला किती वाईट वाटलं. जा बरं त्याला सॉरी बोलूये. सॉरी पप्पा. गरमागरम कांदा पोहे. पण हे कोथिंबीर आणि कढीपत्ता कोण खाते? हे नको मला. हे सगळे काढून टाकतो मी. अहो हे काय करताय? ती कोथिंबीर आणि कढीपत्ता हा आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून टाकतात ना. ते मला काय माहिती नाही. मला असं नीट आणि क्लीन लागतं. अरे टॉवेल कुठं आहे? टॉवेल. अहो त्या पडद्याला का पुसताय? अगं पडदे कशासाठी असतात माहितीये घरात? जर काय टॉवेल नाही मिळालं ना तर पडद्यांनी भागवायचं असतं. अरे जय, ही काय घाण केलीस आणि काय तू पडद्याला हात पुसतोस? पप्पा, तुम्ही पण पुसला होता आणि ही घाण तुम्ही पण केली होती. बघितलंस, लहान मुलांना शिकवण्याच्या अगोदर आपण सुधारलं पाहिजे. मम्मी मला भूक लागली, मला जेवायला आण. ई दाल चपाती हे कोण खातं? मी माझी चिप्स खातो. मम्मी मम्मी, मला जाम जोरात भूक लागली, मला खायला देतेस काय? हा देते. हा ई डाळ भात मला नको. आता पण जेवण टाकलं आणि आता पुन्हा जंक फूड खाईल. खाऊ तर संपला. मम्मी मम्मी, मला खूप भूक लागली, मला खायला देतेस काय? माझं खूप डोकं दुखते रे जय. तू किचन मध्ये बघ जा काय आहे का. अरे जेवायला तर काय पण नाही, आता हेच खातो. बघितलंस बाळा, मगाशी ज्या अन्नाला तू नावं ठेवलीस आता तेच अन्न तुला गोड वाटू लागलं. म्हणून अन्नाचा कधी अपमान करू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असते.